मला वाटतं हे ठाणं अजून चांगलं आणि विकसित लवकरच होईल आणि ठाणेकरांना याचा खूप चांगला आनंद आणि लाभ पण मिळेल. ठाणे शहरामध्ये झाडं जेवढ्या प्रमाणात आपल्याला लावता येतील आणि ह्याच्यातून झाडांच्या माध्यमातून जे शुद्धीकरण, हवा शुद्ध करण्याचे जे पर्याय निर्माण होतील ते ठाणेकरांसाठी सुलभ होतील. महानगरपालिकेमध्ये महापौर असताना माझ्या कारकिर्दीत खूप चांगल्या प्रकारची विकास कामं घडत आहेत. जुनं ठाणं आणि नवीन ठाणं याच्यामध्ये आपल्याला बराच फरक नागरिकांना पण बघायला भेटतोच आहे. नमस्कार, मी पत्रकार विवेक कांबळे आणि आज आपण ठाण्याच्या महापौर शर्मिला रोहित पिंपळकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की ठाणे हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे, परंतु असे असताना जुन्या ठाण्यातील पायाभूत सुविधा त्या कशा बळकट होतील त्या संदर्भात जरा सांगा. सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. आणि जुनं ठाणं आणि नवीन ठाणं याच्यामध्ये जर फरक बघायला गेलं तर आत्ता माननीय सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांनी जो विकासाचा पाया या ठाणे शहरासाठी रोवला होता तो तसाच पुढे नेण्याची खरं तर शिंदे साहेबांनी शपथच घेतली आहे आणि त्याप्रमाणे विकासाचा वेग त्या पद्धतीने या ठाणे शहरामध्ये चालूच आहेच. ठाणे महापालिकेच्या येथे महापौर म्हणून मी कार्यरत असताना ठाण्याच्या अनेक मूलभूत गरजा इथे मला दिसण्यात आल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. याच माध्यमातून खरं तर ठाण्याचे रस्ते असतील, सुशोभीकरण असेल, सॅटीस असतील, येणाऱ्या काळातले वृक्ष प्राधिकरण आहे, पावसाच्या आधीचे जे विषय असतील, अनेक विषय आहेत त्याच्यावरती आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण योग्य तो निर्णय घेतोय. माझा दुसरा प्रश्न असा आहे मॅडम की ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाते. एकेकाळी असं बोललं जातं की 64च्या आसपास ठाण्यात तलाव होते, नंतर ते 32 झाले. हळूहळू आता ते नामशेष होईल की काय अशी भीती वाटते. तर एकूण या शहराच्या सौंदर्यीकरण असेल किंवा अन्य बाबींसाठी ठाणे महापालिका किंबहुना महापौर म्हणून तुमच्या डोक्यात काही नवीन विजन असेल ना? मला वाटतं ठाणे हे तलावांचं शहर म्हणूनच ओळखलं जातं आणि ठाणेकरांचीही ह्या तलावाबद्दल अनेक म्हणजे मला वाटतं मी महापौर म्हणून बसल्यानंतर बरेच जण मला नागरिक भेटायला आले होते आणि तलावांचं सुशोभीकरण ज्यांच्या प्रभागामध्ये तलाव आहेत तर ते सुशोभीकरण करण्याचा पण एक मला त्यांनी मार्ग खरं तर मला सांगितला होता. तर त्या अनुषंगाने महापौर म्हणून खरं तर अमृत अभियान 2.0 या अंतर्गत 15 तलावांचं काम खरं तर हाती घेण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या परिसरात मला वाटतं पर्यावरण वाहतूक, गॅबियन बॉल बांधणे, वृक्ष लागवड करणे, तसंच पाण्याची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी एरिएशन यंत्रणा बसवणे इत्यादी कामे पण हाती घेण्यात आलेली आहेत. ठाणे महापालिकेच्या 6 तलाव राज्यस्तरीय सरोवर संवर्धन योजना राबवण्यात येत आहेत. तसंच मूलभूत सुविधा UDमधून काही तलावांचे संवर्धन पण आपण करत आहोत. ठाणे हे जवळपास 20 ते 25 वर्षात प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे मुंबईनंतरची जी सगळ्यात जास्त लोकसंख्या ठाण्याची आहे असं मला वाटतं. असं असताना या लोकसंख्येचा एक ताण या शहरावर पडतो आहे. म्हणजे इथल्या पायाभूत सोयीसुविधा आहेत त्यांच्यावर तो ताण पडतो. तर त्याचा निचरा होण्यासाठी किंवा त्याचं विकेंद्रीकरण करण्यासाठी काही प्लॅन आहेत का महापालिकेकडे? वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मला असं वाटतं की ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 1200 ते 1300 टन खरं तर हा कचरा आणि संकलन वाहनाच्या माध्यमातून संकलित होत आहे. त्याच अनुषंगाने ओल्या कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी खरं तर बायोगॅस प्रकल्प, मॅकॅनिक कंपोस्टिंग युनिट, बायोमेथेनेशन प्रकल्प आणि टोगो व्हॅन
कार्यरत आपण करतो आहे. त्याचप्रमाणे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आतकोली येथे कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प, बायो CBG प्रकल्प, प्रोसेसिंग प्रकल्प, कंपोस्टिंग प्रकल्प तसेच टॉरिफाईड चारकोल प्रकल्प उभारण्याचे नियंत्रण पण आपण खरं तर हे प्रकल्पांमध्ये आपण आयोजित केलेले आहे. ठाण्यात एक पर्यावरणाचा पण प्रश्न गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात भेडसावायला लागला आहे, तर त्या संदर्भात काय आपण सांगू शकाल मॅडम? झालं माहिती आहे का, आता ह्या 5 वर्षामध्ये आणि 8 वर्षाचा जो नगरसेवकांचा जो गॅप झाला आहे, तर त्या गॅपमध्ये जी विकसित कामं आहेत आपल्याला जी करायची आहेत ती खरं तर होत गेली नाही आहेत. आणि आता प्रशासनाच्या माध्यमातून ही सगळी कामं झालेली नाही आहेत. जेव्हा स्थानिक नगरसेवक बसतो त्यावेळेला नागरिकांच्या माहितीनुसार किंवा नागरिकांच्या सल्ल्यानुसार आपण ती कामं घेत जातो, किंवा काही कामं अशी असतात जे नगरसेवक स्वतः डेव्हलप करत असतात की त्या प्रभागातल्या लोकांच्या सुखसुविधा पाहून लोकांना कसं स्वच्छ आणि सुंदर ठाणं देण्यात येईल. तर मला असं वाटतं की ठाणे शहर जसं जसं पुढे जाईल तर त्याच्यामध्ये जेवढा सहभाग आपल्या स्थानिक नगरसेवकांचा असेल तेवढाच सहभाग आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वच्छता मोहीम घेऊन हा त्यांनी दाखवला आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते 2023मध्ये, तेव्हा त्यांनी डीप क्लीन ड्राईव्ह हा जो विषय घेतला त्याचा उद्देशच हा होता की ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत जे डीप क्लीन ड्राईव्ह आपण घेऊ ठाणे महापालिकेच्या माध्यमातून, तर मला वाटतं त्याच्यामध्येच हा एक भाग आहे की ठाणे शहरामध्ये झाडं जेवढ्या प्रमाणात आपल्याला लावता येतील आणि ह्याच्यातून झाडांच्या माध्यमातून जे शुद्धीकरण, हवा शुद्ध करण्याचे जे पर्याय निर्माण होतील ते ठाणेकरांसाठी सुलभ होतील. आणि हाच मार्ग मला वाटतं हवा प्रदूषण आणि चांगलं हे देण्यासाठी उपयोगी होईल. म्हणून तुम्ही महापौर झाल्यानंतर सर्वात प्रथम डीप क्लिनिंगचा एक प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतला आहे, त्या प्रोजेक्ट संदर्भात जरा माहिती सांगा, कारण एकनाथ शिंदे साहेबांचं ते एक ड्रीम प्रोजेक्ट आहे तो. बरोबर. सन्माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीच्या त्या कारकिर्दीमध्ये एक नवीन योजना आणि एक प्रकल्प मला वाटतं घेतला होता, आणि तो होता की ठाणे शहर सुंदर. मला वाटतं ठाणे शहरच नाही, पूर्ण मुख्यमंत्री असल्यानंतर आपला पूर्ण महाराष्ट्र येतो, आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ठाणे शहरामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह आपलं शहर कसं सुंदर ठेवायचं, आपला महाराष्ट्र कसा सुंदर ठेवायचा हा त्यांनी एक शपथ घेतली होती. आणि त्या अनुषंगाने डीप क्लीन ड्राईव्ह हे त्यांनी सातत्याने चालू ठेवावं ही त्यांची जी संकल्पना आहे आणि त्यांची जी इच्छा आहे. तर महापौर म्हणून मी कार्यरत होण्यापूर्वीच माझ्या प्रभागामध्ये कोपरीमध्ये मी ही योजना आणि हा उपक्रम खरं तर महापौर होण्याच्या आधीच राबवला होता, आणि त्याला तिकडच्या स्थानिक नगरसेवकांचा, स्थानिक शाळांचा, स्थानिक लोकांचा, स्थानिक आमचे तिकडचे जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचाच खूप चांगल्या प्रकारे सहभाग लाभला होता. आणि ही योजना मी तशीच सातत्याने चालू ठेवली आहे. प्रत्येक प्रभाग आपण खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह घेत आहोत, आणि मला असं वाटतं ही डीप क्लीन ड्राईव्ह घेताना नुसतं प्रभाग क्रमांक 1पासून मी चालू केलं नाही, कारण 1पासून जर चालू केलं तर ते 33पर्यंत पोचण्यापर्यंत खूप वेळ लागेल. 131 नगरसेवक आमच्या या ठाणे महानगरपालिकेत आहेत, आणि सर्वांपर्यंत पोचण्यापर्यंत मला वाटतं पाऊस चालू होईल, आणि तो पाऊस चालू होण्याआधी आपल्याला जेवढी डीप क्लीन ड्राईव्ह घेता येईल तर आपण प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 33, 2, 32 अशा प्रकारे दोन्ही साईटीने येऊन मध्यंतरी ही डीप क्लीन ड्राईव्ह संपवण्याचा संकल्प खरं तर केलेला आहे. म्हणून तुमचा भावी दृष्टिकोन काय आता, ठाणे अधिक छान व्हावं किंवा काय त्या संदर्भात? बघा, भावी दृष्टिकोन म्हणून महापौर म्हणून आजपर्यंत बरीच कामं सर्व महापौरांच्या त्या महापौर कारकिर्दीत झालेला आहे. पण आज मी महापौर असताना ठाण्यामध्ये अनेक विकास कामं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून होतच आहे.
जुनं ठाणं आणि नवीन ठाणं याच्यामध्ये आपल्याला बराच फरक नागरिकांना पण बघायला भेटतोच आहे. तर ज्या पद्धतीने ठाणे शहर विकसित होत आहे, मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, मेट्रो प्रकल्प असतील, नवीन जे छोटे मोठे ज्या प्रभागामध्ये लागणारे उड्डाणपुलं असतील, तर याचं जे बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे. मग त्याचप्रमाणे मला असं वाटतं की घनकचऱ्यावरती सर्वात मोठा प्रकल्प ठाणे महानगरपालिकेमधून आयोजित केला आहे आणि त्याच्यावरही खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे. आणि मला बोलायला खरंच बरं वाटेल की महानगरपालिकेमध्ये महापौर असताना माझ्या कारकिर्दीत खूप चांगल्या प्रकारची विकास कामं घडत आहेत आणि त्यांचा वेग येत्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ठाणेकरांना उपभोगता येईल, दिसेल. हे ठाणे शहर आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक जेवढे नगरसेवक आहेत 131 नगरसेवक यांच्या माध्यमातून पण त्या प्रभागामध्ये होत आहेत आणि मला वाटतं हे ठाणं अजून चांगलं आणि विकसित लवकरच होईल आणि ठाणेकरांना याचा खूप चांगला आनंद आणि लाभ पण मिळेल. आता आपण बराच वेळ ठाण्याच्या महापौरांचं ठाण्याच्या संदर्भातलं जे एक स्वप्न आहे त्या संदर्भातला त्यांच्या मनात काही ज्या ठाण्याविषयीच्या भावना आहेत किंवा ठाणे अधिक विकसित कसं करावं या संदर्भात मॅडम यांनी अतिशय दिलखुलासपणे आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. मॅडम धन्यवाद, आपण आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद.